घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 9067 75 15 75. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आणि वावड्या रंगत असताना वंचित बहुजन आघाडीने या शक्यतेला स्पष्टपणे विरोध दर्शविला आहे. विधिमंडळ सदस्य हा मतांच्या जोरावरच निवडून गेला पाहिजे, हीच खरी लोकशाही प्रक्रिया आहे. वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत अधिकृत उमेदवार उभा करणार असून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली जाणार असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष संतोष शेळके, वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीचे अध्यक्ष अनिल जाधव, जिल्हा महासचिव मधुकर साळवे, राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा सचिव बाबा साठे, अमजद पठाण, जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे, तालुका महासचिव पंकज पलक डमल, आबा कदम, भारत जगदने, राजू खान, सादिक पठाण, चांद पठाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज वंचित बहुजन आघाडीचे आमचे सगळे या विभागाचे पदाधिकारी, दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष, महासचिव, तालुकाध्यक्ष आमची बैठक होत आहे. या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार की नाही लढवणार अशा पद्धतीचा, मुळातच निवडणूक होणार की बिनविरोध होणार अशा पद्धतीच्या वावड्या बऱ्याच दिवसापासून या भागामध्ये सुरू आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने हा निर्णय केलेला आहे की दोन्ही पोटनिवडणुका ज्या आहेत, बारामती आणि राहुरी, या दोन्ही पोटनिवडणुका लढवायच्या आहेत. या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार आहेत. कारण कोणती निवडणूक, त्यातही विधिमंडळामध्ये जाणारा सदस्य आहे तो बिनविरोध जाता कामा नये. पण इथं चालू आहे की इथं बिनविरोध पाठवायचं म्हणून. इथल्या आता जी पोटनिवडणूक आहेत ते इथं जे काही उमेदवार आहेत BJPचे आणि दुसरे पण जे संभाव्य उमेदवार दिसत आहेत आम्हाला, ते दोघंही, एकाची तर जाहीरपणे हिंदुत्ववादाची भूमिका आहे प्रखरपणे, दुसऱ्यां देखील अलीकडच्या काळामध्ये आपला चेहरा बदललेला आहे. आणि मग जर दोन्ही उमेदवार हिंदुत्ववादीच असतील तर या भागामधला जो धर्मनिरपेक्षवादी मतदार आहे त्याने मतदान करायचं कुणाला, या उद्देशाने आणि लोकशाहीमध्ये विधिमंडळासारखी निवडणूक जी आहे ती बिनविरोध होता कामा नये. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी राहुरी पोटनिवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार देणार आहोत. कारण हा जिल्हा आहे, हा प्रस्थापितांचा जिल्हा आहे, साखर कारखानदारांचा जिल्हा आहे. इथं सगळे एकमेकांचे सोयरे आहेत, वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत परंतु एकमेकांचे सोयरे आहेत. म्हणजे कुणी कुठल्याही पक्षात जात आहे परंतु ते सत्तेमध्ये असतंय. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचा जो बेस आहे तो सगळा इथला विस्थापित वर्ग आहे की ज्या या राज्यातल्या 169 प्रस्थापित घराण्यानं आतापर्यंत इथल्या विस्थापितांच्या मताचा वापर केला, सत्तेमध्ये गेले, सत्ता भोगल्या आणि स्वतः प्रस्थापित होऊन बसले. परंतु ज्यांच्या जोरावरती, ज्यांच्या जीवावरती, ज्यांच्या मतावरती आपण सत्तेमध्ये गेलेलो आहोत त्यांच्याकडे नंतर ते निवडून गेल्यानंतर डुंकूनही बघत नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये जाऊन आपल्या समाजाचे, आपल्या समूहाचे प्रश्न सोडवता येतात याच्यावरती संविधानाचा विश्वास आहे. आणि म्हणून आपल्यातले प्रतिनिधी फक्त मतदानच करता कामा नये तर त्यांनी निवडून गेलं पाहिजे, भले ते विधिमंडळामध्ये असतील, संसदेमध्ये असतील. आणि म्हणून या विस्थापितांची मूठ बांधण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 2019ला झालं. आणि ज्यांना सध्या ग्रामपंचायतला उमेदवारी दिली जात नव्हती अशांना लोकसभेच्या उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीनं केलेलं आहे. म्हणजे ज्याला प्रतिनिधित्व म्हणतो आपण, ते उमेदवारीमध्ये आम्ही दिलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी सध्याला जो मतदार आहे, विस्थापित मतदार आहे, तो आकर्षला गेलेला आहे. नुकत्या झालेल्या नगरपंचायत, नगर परिषद, आता इथं आमचे संतोष चोळके पाटील आहेत, हे जिल्हाध्यक्ष आहेत, गरीब मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत. तुमच्या जवळच्या देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये तर नगरसेवक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावरती निवडून आलेले आहे. म्हणजे हळूहळू का होईना मतदारांना हे पसनी पडतंय की आपण जर विस्थापित लोक, वंचित लोक एकत्रित आलो तर आपला प्रतिनिधी आपण सभागृहामध्ये पाठवू शकतो. हा विश्वास गेल्या 2019 पासून आम्ही मतदारांना देतोय. आमच्याकडे साधनं कमी आहेत, यंत्रणा कमी आहेत,
समोर गडगंज संपत्तीवाले असतात, कारखानदार, संस्था चालक असतात, वर्षानुवर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहेत, 3-3 पिढ्यांपासून सत्तेमध्ये आहेत. अशांच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांच्या जोरावरती खिशातला पैसा घालून आमचे कार्यकर्ते निवडणुका लढत आहेत. एक आशादायी चित्र आहे की भविष्यामध्ये मतदार वंचित बहुजन आघाडीला पसंती देणार आहे. आणि म्हणून इथली जी निवडणूक आहे ही निवडणूक लोकशाही जर आपल्याला अधिक सकस बनवायची असेल तर मला असं वाटतं की ती निवडणूक झाली पाहिजे. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या जागेवरती जी रिक्त जागा झाली त्याची पोटनिवडणूक होणार आहे. त्यांचे चिरंजीव असतील किंवा बाकीचे कोणी असतील त्यांच्या पक्षाचा विषय आहे ते उमेदवारी देण्यामध्ये. परंतु एकंदरीत पाहता इथं जे उमेदवारी करणार आहेत ते हिंदुत्ववादीच विचाराचे लोक उमेदवारी करणार आहेत. आणि म्हणून आम्ही देखील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवार देणार आहोत. शिव फुले शाहू आंबेडकरवादी संविधानवादी मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून ज्या सामाजिक संघटना आहेत त्या सामाजिक संघटनांना आव्हान करणार आहोत. ज्या पुरोगामी काही स्वतः पुरोगामी पक्ष आहेत त्यांना देखील आम्ही आव्हान करणार आहोत की आपले धर्मनिरपेक्ष मतांची फूट होता कामा नये आणि आपण सगळे एकत्रित येऊन जर या ठिकाणी निवडणूक केली तर आपण या ठिकाणी निकाल देऊ शकतो. आणि म्हणून आम्ही बाकीच्या बरोबर देखील बोलणार आहोत. वंचित बहुजन आघाडी मात्र या ठिकाणी उमेदवार देणार आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.